आज आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेमार्फत सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय येथे बांधकाम कामगार नोंदणीमध्ये जो प्रचंड भ्रष्टाचार झालेला आहे त्या संदर्भात निवेदन देण्यात आले होते निवेदन देण्यात आलो होतो। वारंवार आमच्या कानावर हा विषय होता, पण आता शासनाने जे जे खरेच बांधकाम कामगार आहेत त्यांची नोंदणी करत आहेत त्यांना जे 30 ते 35 वस्तूचा गृहउपयोगी साहित्याची किट वाटप जी देण्यात आलेली आहे त्या किटमध्ये जे खरंच बांधकाम कामगार आहेत त्यांना न देता ज्यांनी भोगस बांधकाम कामगार नोंदणी म्हणून केलेली आहे तशा लोकांना हजार रुपये घेऊन किट देण्यात येत आहे। त्याची तक्रार आज माननीय कामगार कार्यालय येथे महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेतर्फे देण्यात आली आहे। आम्ही इथं आल्या असता अजनसोंडा इथले बांधकाम कामगार आहेत, त्यांच्या नावामध्ये तांत्रिक कारण देत आहेत। खरे जे बांधकाम कामगार आहेत त्यांना तुमचं नावच चुकीचं आहे असे काहीतरी उडाउडीचे उत्तर देऊन त्यांना ह्या गोष्टीपासून लांब ठेवलं जात आहे। जे भोगस के ते म्हणजे त्यांना कसल्याच प्रकारचं बांधकामाचं ब माहीत नाही अशा लोक जे 4 व्हीलर गाड्यामध्ये फिरतात अशा लोकांना ह्या किटचं वाटप पैशाला बळी पडून दिले जात आहे। कामगार आयुक्तांना सांगितलं आहे की ह्या सगळ्या झालेल्या प्रकारचे आमच्याकडे पुरावे आहेत आणि तुम्ही ह्याच्यावर तुम्ही कारवाई नाही केली अशा भ्रष्टाचार जे दलालामार्फत आपल्या अधिकारी हाताला धरून जे भोगस कामगार नोंदणी होत आहे त्याची सखोल चौकशी करावी आपल्या स्तरावर आणि त्याच्यावर लवकर कारवाई करावी, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेमार्फत जे खरे बांधकाम कामगार आहेत त्यांना घेऊन येथे मोठ्या प्रमाणात आंदोलन केले जाईल।